हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे डेली ब्लॉग अँड देसी फ्लेवर्स। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरंच इंटरेस्टिंग आहे। प्रत्येक गृहिणीची, प्रत्येक सुनेची आणि प्रत्येक लेकीची अशी कहाणी या व्हिडिओमध्ये आहे। कदाचित माझा व्हिडिओ बघताना तुम्हाला तुमचं प्रतिबिंबसुद्धा दिसेल। प्रत्येक स्त्रीला आणि गृहिणीला माहेरची ओढ तर असतेच, पण माहेरच्या ओढीसोबत आपल्या सासरच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यसुद्धा आपल्यासोबत जुळलेली असतात। माहेरी जाताना आपल्याला सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडून सासरचा उंबरा ओलांडून माहेरची भेट घ्यावी लागते। तसंच काहीसं चित्र आजच्या व्हिडिओमध्ये आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा। आज ना मला जायचं होतं माहेरी दादांना भेटायला। दादा म्हणजे माझे वडील। माझ्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती, मला त्यांना भेटायला जायचं होतं। पण घरातले सगळं आवरल्याशिवाय मला ते काही जाता येत नव्हतं। त्यामुळे सकाळी लवकर उठून शिवच्या पप्पांचा आणि सासूबाईंचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि बाकीची कामे वगैरे सगळे आवरली। शिवचे पप्पा आणि सासूबाई बाहेर पडल्या की माझं सगळ्यात पहिलं काम असतं शिवला खाऊ घालणं। शिवला खाऊ घातलं की मला लगेच कपडे धुवावे लागतात। ऊन व्हायच्या आधी मला पहिल्यापासूनच सवय आहे की ऊन यायच्या अगोदरच आपले कपडे धुवून ते लगेच वाळायला टाकायचे आणि मग बाकीची कामे करून घ्यायची। घरातली सगळे कामे माझी जवळजवळ 10 वाजेपर्यंत होऊन जातात। पुढचे 2 ते 3 तास मला शिवसोबत स्पेंड करावं लागतं। त्यालासुद्धा वेळ देणं मला खूप गरजेचं असतं। आणि शिवचा टाईम झाला झोपायचा की तो झोपून जातो। तो स्वतःहून म्हणतो मला झोप आली आहे, मला झोपव। मग त्याला झोपून झालं की ह्या अशीवरची काही कामे असतात जी पेंडिंग असतात, ती मग माझे दिवसभर चालतात। मला उद्या नाश्ता बनवायचा होता डोस्याचा, त्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवत होते। आज दुपारीच मग मला ते तांदूळ आणि डाळ भिजत घालायची होती। मी त्यासाठी नेहमी जुना तांदूळ वापरते आणि 3:1 असं प्रमाण ठेवत असते। 3 वाटे जरी आपण तांदूळ घेतलं की एक वाटी आपण उडदाची डाळ घ्यायची। मग ते छान असं स्वच्छ करून घेतलं आणि त्याला धुवून मस्तपैकी असं भिजत घातलं। आमच्या घरामध्ये मधल्या वेळेस सर्वांना काही ना काही खायला आवडतं आणि सगळे आवडीने मस्तपैकी खातात आणि भेळ त्यातल्या त्यात असली तर मग सर्वांनाच खूप आवडते। भेळ ही सगळ्यांना आवडते घरात। शिवच्या पप्पांचा फोन आला होता की भेळ आणतोय, त्यासाठी कांदा कोथिंबीर कट करून ठेव। आणि खरंच प्लेन भेळ खाण्यापेक्षा मैत्रिणींनो अशी भेळ घरच्या घरी करून खाल्लेलं खरंच कधीही चांगलं आणि टेस्टी आणि एन्जॉय करता येतं, माहिती आहे का? ज्यावेळेस आपण कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो कट करतो ना, त्यावेळेस तो व्हाईट, रेड आणि ग्रीन कलर खरंच कॉम्बिनेशन इतकं छान वाटतं ते, आणि त्याच्यामुळे ती भेळसुद्धा अशी कलरफुल छान वाटते। मस्त शिवचे पप्पा आल्यानंतर आम्ही भेळ एन्जॉय केली। शिवचे पप्पा आल्यानंतर शिवसोबत थोडा वेळ स्पेंड करतात आणि मग नंतर दुपारीसुद्धा ते आराम करतात। ते आराम करत होते तोपर्यंत इकडे शिवसुद्धा खेळायला लागला होता। त्याचा तो छान गाड्यांमध्ये वगैरे रमून जातो। मग मला आठवलं की आपल्या घरामध्ये दळण आहे ते 2 दिवसाचं आहे आणि नेहमी दळण करताना मी 2 दिवसाचं पीठ शिल्लक असतं त्यावेळेसच मी गहू वगैरे निवडून लगेच दळायला घालते। पूर्वी मला अशी सवय होती की पूर्ण पीठ संपेल त्यावेळेसच मी गहू, ज्वारी काय जे दळायला टाकायचं ते दळायला टाकायचे। पण व्हायचं काय माहिती आहे का, कधी-कधी इकडं लाईट पूर्ण एक दिवस जायची आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवशी गुरुवार वगैरे असायचा। अशा वेळेस इतकी माझी गडबड आणि धावपळ होऊन जायची की आता काय करू, मी काय खायला घालू, आणि भात वगैरे आमच्या घरी कोणी जास्त खात नाही। मग त्यामुळे मी स्वतःला एक वळण लावून घेतलं की ज्यावेळेस 2 दिवसाचं पीठ डब्यामध्ये शिल्लक असेल त्यावेळेसच लगेच गहू, ज्वारी आपल्याला काय दळायला घालायचं ते घालायचं। आणि खरंच मैत्रिणींनो, अशी एक सवय लावून बघा। खरंच एकदा ही सवय अंगवळणी पडली की खरंच आपल्यालासुद्धा ते काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही। इकडं गहू वगैरे दळायचं काम माझं चाललं होतं, निवडायचं काम चाललं होतं, पण माझ्या शिवला अचानक माझी आठवण आली आणि त्याला भरपूर असे काही लाड करून घ्यायचे असतात। अधूनमधून तो येतो, मिठी मारणं, पापी घेणं, त्याचं हे काम चालूच असतं। माझी कामे मात्र बाजूलाच राहतात, याचे लाड करून घेणं मात्र ते चालूच राहतं। शिवचे थोडेफार लाड केले आणि त्याला कसंबसं समजावून सांगितलं की बाबा मला काम करायचं आहे आणि आपल्याला आजी आजोबांकडे जायचं आहे, त्यांना भेटायला जा, आणि तो लगेच समजून घेतो। खरंच माझं बाळ हुशार आहे, समंजस आहे बरं का। मग तो गेला त्याचा तो खेळायला, कारण मला आता इथून पुढे सासू सासऱ्यांसाठी स्वयंपाकसुद्धा करायचा होता। शिवचे पप्पा, शिव आणि मी आम्ही तिघे जाणार होतो। या दोघांसाठी आम्हाला स्वयंपाक करून मग माझ्या माहेरी जायचं होतं। सासूबाईंनी अशी सरभरीत बटाट्याची भाजी करायला सांगितली होती आणि आमच्या घरी ती सर्वांनाच आवडते। मी ज्यावेळेस बटाटा किंवा वांग्याची अशी भाजी करते, मला म्हणजे ज्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असतं
त्यावेळेस मी ते शेंगदाण्याचं कूट करताना त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि कधीतरी जिरं वगैरे घालते. खरंच अशी शेंगदाण्याची पेस्ट करून जरा जाडभरड वाटायचं. बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याला असे लाईटली मॅश करून घ्यायचे, जास्त मॅश करायचे नाहीत. मग कडकडीत तेल तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता घालायचा आणि त्यामध्ये ते उकडलेले बटाटे छान असे तळून घ्यायचे, परतून घ्यायचे त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं लाल तिखट घालायचं आणि मग नंतर हळद, मीठ वगैरे घालायचं चवीनुसार. आपल्याला हवे तेवढं पाणी आणि त्याच्यामध्ये ते शेंगदाण्याचं आपण जे वाटण केलं आहे ते त्यामध्ये ॲड करायचं. आणि मॅगी मसाला जरूर घाला. मी इथं दाखवलं नाही आहे, पण मॅगी मसाला जरूर घाला. एकदा ही रेसिपी करून बघा ताई, खरंच इतकी भन्नाट लागते. एक बटाट्याची भाजी करायचं एक आपल्याकडे ऑप्शन आहे. नेहमी सुकं वगैरे खाऊन ज्यांना कंटाळा येतो त्यांनी एकदा अशी ग्रेव्हीची भाजी करून बघा आणि त्यामध्ये ते शेंगदाण्याचं वाटण जरूर घाला. खरंच भाजी एकदम भन्नाट लागते. माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक मला मोटिवेट करू शकतं पुढे असे छान छान व्हिडिओ आणण्याकरता. जरी ओढ असली तरी आपल्याला ही कामे केल्याशिवाय गत्यंतर नसते आणि आपला पाऊलसुद्धा पुढे ओढला जात नाही. खरंच माहेरी जाताना आपण नक्कीच विसरत नाही की आपण ह्या घरची सून आहोत, सुनाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. आपण एक बायको आहोत, बायकोची जबाबदारी पार पाडायची आहे आणि अधूनमधून आपलं चिटुकलं बाळ त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर काही करायचं आहे. चला आता माझ्या घरातली माझी सर्व कामे झाली आहेत, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आजच्या पार पडल्या आहेत. आता मला जायचं आहे माझ्या माहेरी. भेटूयात आपण अशाच पुन्हा एका चांगल्या व्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल, लाईक करावं लागेल. त्यासाठी मला छान छान मोटिवेट तुम्हाला करावं लागेल. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.